असा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अभि. आडबॅटने खेळून काढल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची फेक करेल. तर धाव अर्जित केले ते एका धावाने श्री गणेश होतोय. पुलतपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष अंकुशदादा जाधव आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. सायकलला सूरज आणि सागर ही थोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. अभि पुढचा चेंडू रनिंग मध्ये थोडस मिस टायमिंग होताना पाहायला भेटतंय. सचिव चषक 2024 यावेळेस साडेबॅटने खेळून काढला चेंडूला स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार चौकार डिझाय. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 5 धावा. या ठिकाणी सन्मान्य प्रकाशदादा दाभेकर यांचा सुद्धा आगमन होत आहे. दादांचं हार्दिक स्वागत. सचिव चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल हार्दिक स्वागत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र 6 या धावसंख्येवर धावून पोहोचते. यावेळेस चांगला फटका फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार चौकार डिझे. पाचशे वर्षानंतर श्रीराम मंदिराचा आपण जीर्णोद्धार पाहिला आणि त्याच अनुषंगाने हे गाणं देशभरात प्रत्येक टीव्हीवर प्रत्येक मोबाईलवर वाजू लागलं. प्रत्येकाच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअपच्या स्टेटसला वाजू लागलं. कारण की भगवान श्रीराम म्हटलं की हिंदूंचं एक आध्यात्मिक आणि सर्वांच्या मनावर यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. जरूर चेंडू थांबणार नाही. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार डिझाइन. विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचं आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं हार्दिक 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 स्वागत. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 14. सागर राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी केवणाला गावातून कबड्डीच्या खेळातून प्रावीण्य आणि नावलौकिक कमावलं असे राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे असे प्रकाशदादा दाभेकर 10 वर्ष तमाम कबड्डीमध्ये ज्याने आपलं अधिराज्य गाजवलं असे प्रकाशदादा दाभेकर. आपणास विनंती असेल सचिव चषक 2024 युवराजदादा दाभेकर आणि त्यांचे संपूर्ण बंधू असतील आपले ग्रामस्थ असतील यांच्या वतीने ही स्पर्धा भव्यतेने स्पर्धा वाढली. गोलंदाजी मार्कवर सज्ज होता अभि केसरकर. जर्सी नंबर 17 एबी डिव्हिलियर्स याचा हा नंबर आपल्याला पाहायला भेटतो जर्सीचा आणि तोच जर्सी परिधान केलेला अभि केसरकर ज्योती एंटरप्राइजेसचा ब्रँड अँबॅसेडर. त्याचप्रमाणे PTPL पर्वत 3 मध्ये ज्योती एंटरप्राइजेस या संघाचं कर्णधारपद सुद्धा साकारताना पाहायला भेटेल. अतरंगी कॅप्टन म्हणून ज्याची ख्याती आहे असा अभि केसरकर
चतुर कॅप्टन म्हणून ज्याची ख्याती आहे असा अभि केसरकर. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराला चेंडू ब्रश केला जातो आणि तदनंतर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. पंचांच्या भूमिकेत प्रदीप शिंदे सर असतील, सचिन सावंत सर असतील. तदनंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे तोपर्यंत एकच धाव अर्जित केली जाते. एकरेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 18. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 या आकड्याचा विचार केला, या संख्येचा विचार केला तर विराट कोहली याच्या जर्सीचा नंबर आपल्याला 18 पाहायला भेटतो. 18 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मोठा प्रहार मिड विकेट रिझन मध्ये, चेंडू जातोय दूर 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 आणि बुर्रकड सी मा रे शा पा. सहा धावा आणि 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. धावसंख्या होत्या संघाची 24. 24 ऑन स्कोर कार्ड. फटका सजवलाय सूरजने. शफल होऊन मिडल बॅटला चांगला पंच झाला, चांगलं टायमिंग भेटलं आणि तदनंतर एक मोठा फटका. 6 धावा. या 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 या धावसंख्येवर अभि याच्यावर आक्रमण प्रहार करताना पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईच्या स्वरूपात हे धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. 25 या धावसंख्येवर जाऊन धावसंख्या पोहोचले. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अधिकृत ही स्पर्धा कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग असं एका काटेकोर पद्धतीचे नियम या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला भेटतात. फुलटॉस आणि फुलटॉसवर लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू आहे, कोणती चूक होत नाही. विकेटचं पतन. ओव्हर टू डी जय. गोळसकर यांच्यावर हे गाणं आपल्याला ऐकायला पाहायला भेटतंय. सामाजिक बांधिलकी जपणारं हे व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व, सर्व खेळाडूंवर, मान्यवरांवर, पदाधिकाऱ्यांवर सातत्याने गेली 4 वर्ष प्रेम करून एक अध्यक्षपद भूषवले जात आहे. आणि याच व्यक्तिमत्वावर हे गाणं यूट्यूबच्या माध्यमातून असेल, डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. गाण्यात जे शब्द आहेत तेच त्यांच्या भावी आयुष्यात सुद्धा आहेत पाहायला भेटतात. अर्थात काय जे पानावर आहे तेच त्यांच्या मनावर आहे असं पाहायला भेटतं. असे आमचे निलेशदादा कोळसकर सकाळच्या 17 पासून या ठिकाणी दाखल होत आहेत. सचिवांवर प्रेम करताना पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू पुढल्या चेंडू होता हलक्या, त्यांना टॅप केले, चेंडूला एकच धाव. सचिव चषक आणि 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने युवराजदादा दाभेकर यांच्या संपूर्ण स्पर्धेवर, विशेष करून सचिवांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि सचिवांसाठी आणि अध्यक्षांसाठी एक डीजे कडून मधुर संगीतवाणी. धावा धावफलकावर 2 षटकाकडे पाहायला भेटत आहेत. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अक्षय कोळसकर गोलंदाजी मार्कवर 3रा षटक हाताळण्यासाठी AK-47 या नावाने ओळखला जातो, परिचयाला येतो. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून याची ख्याती आहे असा हा खेळाडू. त्या ठिकाणी स्पर्धेच्या अनुषंगाने गणेश पवार यांचं आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. पहिल्याच चेंडूवर वेग धारण केलाय, परंतु चेंडू हवेत. लॉंग ऑफ रिझन मधून चेंडूला स्वतःच्या फॉलोमध्ये अडवलं जात आहे आणि धावा अर्जित केल्या जातात त्या
2 या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 28 या धावसंख्येवर. सूरज आणि सागर समीर हे दोन्ही मैदानात दाखल होताना पाहायला भेटते. सुनील दादा उत्तेकर सुद्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने दाखल होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. काल दादाने अर्धशतक केलं, 7 चेंडू 7 षटकार. काय फलंदाजी पाहायला भेटेल, त्यांच्या कंपनीच्या टुर्नामेंट होत्या, पहिलं अर्धशतक त्यांचं पाहायला भेटलं. 7 चेंडू 7 षटकार. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची छाप ज्यांनी त्यांच्या कंपनी सुद्धा दाखल केली. हा चेंडू स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय, खेळाडू येतोय, चेंडू अडवतोय परंतु अडला जाणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. डीजे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये क्रिकेटचं नाव आहे, क्रिकेटचं वेड आहे, त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीचा सुद्धा नाद आहे. मथुर म्हणून एक जो बैल आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावतो. सोन्या असेल, तदनंतर पोलादपूर तालुक्याला सुद्धा पाखरे या नावाचा निलेश कुलस्कर यांचा आवडता बैल येणाऱ्या भविष्यात तो बैलगाडा शर्यतीत सुद्धा दाखल होताना पाहायला भेटेल आणि नक्कीच तो विजय संपादित करेल भविष्यात. काल एका स्पर्धेला 1 BHK सुद्धा होता विजय त्या बैलाला. हा चेंडू अब्बीकडून थोडंसं मिसफिल होताना जरूर पाहायला भेटतंय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, वाईड पंचांनी घोषित केला आणि तदनंतर धावा अर्जित केल्या जाते. एकूण 3 धावा दाभोलकर ऍड केल्या जात आहेत. या 3 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 35, 35 धावा. धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. संपूर्ण क्रिकेटमय वातावरणात आपण ही स्पर्धा पाहतोय. सचिव चषक 2024. यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी 6 धावांसाठी षटकार. स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा बिग हिट, मोठा प्रहार, चेंडू जातोय दूर 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 आणि बुर्रकन सीमा रेषा पार, षटकार. दोन षटकार आले, तिसरा षटकार येईल का पाहणं गरजेचं असेल. AK-47 याच्या विरोधात आक्रमण प्रहार करताना पाहायला भेटतोय. तिसरा षटकार स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. खेळाडू आहे, चेंडूवर येईल, चेंडूची फेक करेल, तोपर्यंत धाव केवळ एकच अर्जित केले. एका धावने स्कोर कार्ड मात्र 48, 48 ऑन स्कोर कार्ड. स्वतः आपल्या संघाचं अनेकाने प्रोत्साहित करताना निलेश कुलस्कर पाहायला भेटत आहेत. एक बहुआयामी व्यक्तिमत्व, क्रिकेट, सामाजिक बांधिलकी अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक अब्बीकडून होते, चूक चूक आणि चूक. केवळ एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावने स्कोर कार्ड मात्र 49 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपलाय, 49 धावा. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत.
3 षटका अखेर 49 धावा. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे तो कोंडवी हा संघ. समीर आणि सूरज ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला भेटते. आज बोरावळे संघ सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला भेटतोय. सन्माननीय उपाध्यक्ष साहेब अंकुशजी जाधव शाहीर गाव सडवली, आपण व्यासपीठावरती यायचंय. अंकुशजी जाधव साहेब गाव सडवली, आपण व्यासपीठावर यायचंय. अंकुशदादा जाधव साहेब धन्यवाद. किशोर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. अनुभव आहे 40+ चे खेळाडू. पहिल्याच चेंडूवर आक्रमण. चेंडू जातोय दूर 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 आणि भरकन सीमारेषा पार. षटकार. येताना पाहायला भेटत 55 धावा कोंडवी संघाच्या होताना पाहायला भेटत. चांगली फलंदाजी पाहायला भेटते ते मैदानात. पंचावन्न धावा. फुलटॉस त्याच्यावर स्ट्रेट हिट. चेंडू मात्र अक्षय कोळसकर त्या ठिकाणी येतोय चेंडूवर आणि धावा अर्जित केल्या जात आहेत त्या 2 धावणे. स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होते संघाचे 57. 27 चषक 2024. हा चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात दाखल होताना पाहायला भेटेल. एकदा मात्र अर्जित केली जाईल. UTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि संपूर्ण त्यांची टीम कालपासून या ठिकाणी दाखल होते. समालोचक कक्षात निलेश पवार सर असतील, गणेश केसरकर असतील आणि स्वतः मी कालपासून. तर आज पंचांच्या भूमिकेत 4 पंच आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसरा दिवस दुपारचा सत्र सुरू असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगला चेंडूने उचली घेतली परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये वाईड आणि हे 4 धावा. डीजे या 4 धावांनी 5 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 63 धावा दापलकर पाहायला भेटतायत. आणि पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. पार. षटकार. त्र्याहत्तर धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर सन्माननीय अंकुशजी जाधव साहेब यांचा सन्मान प्रकाशदादा यांच्या शुभ हस्ते होईल. या अंकुश साहेब. प्रकाशदादा या. प्रकाशदादा यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातोय. सडोली गावचे सुपुत्र शाहीर म्हणून ज्यांची ओळख तालुक्यामध्ये आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे विद्यमान
उपाध्यक्ष साहेब सन्माननीय अंकुशदादा जाधव यांचा इथे सन्मान केला जातोय। मायाची उपदारशाला आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन प्रकाशदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय इथे मुख्य व्यासपीठावरती। धन्यवाद अंकुशदादा। तोपर्यंत काय घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक। कर्णधार या। साठी आणि सन्माननीय सचिव युवराज दाबेकर यांच्या कारकिर्दीबद्दल म्हणजे सन्माननीय अंकुशदादा जाधव 2 शब्द मार्गदर्शन करतील। आज या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सचिव चषक आमच्या पोलादपूर तालुका कमिटीचे सचिव श्री युवराजी दाबेकर यांच्या सचिव चषकामध्ये आज या ठिकाणी जवळजवळ असोसिएशनचे 24 संघ सामील झालेले आहेत आणि कालपासून इथे क्रिकेटचा रणसंग्राम एकदम घमाशांमध्ये चालू आहे। या असोसिएशनच्या खूप मोठं योगदान असं आहे की प्रत्येक आयोजन हे एकाचे एक वरचढ असतं आणि त्यामधीलच एक हे आपलं सचिव चषकाचं आयोजन श्री युवराजी दाबेकर यांनी खूप अतिशय सुंदररित्या इथे चालू आहे आणि खूप सुंदर पार पडेल याची आम्हाला अपेक्षा आहे। आणि याचप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष जी निलेशजी कोळसकर साहेब यांचं या सर्व क्रिकेट प्रेमीवर या क्रिकेटवर अतिशय बारीक लक्ष असतं आणि अतिशय मनापासून प्रेम असतं। प्रत्येक आयोजनामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान असतं आणि त्यांच्यामुळेच प्रत्येक आयोजन हे खूप चांगल्या रीतीने पार पडतं। सर्व स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडतात। कुठल्याही स्पर्धेमध्ये कोणताही गालबोट न लागता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक स्पर्धा ही पार पडली जाते। हेच मोठं आमच्या पोलादपूर तालुक्याचं असोसिएशनचं मोठं विजय आहे आणि असंच पुढेही यापुढे खूप अजून आयोजन बाकी आहेत। असे सर्व आयोजन चांगल्या रीतीने पार पडतील अशी मी अपेक्षा करतो। आणि आता येणारा मोठा सण पोलादपूर तालुक्याचा म्हणजे पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL ही स्पर्धा काही दिवसांमध्ये होणार आहे। उद्या त्याचं ऑक्शन आहे। पोलादपूर येथे मोठ्या भव्य दिव्य थाटामाटात ऑक्शन पार पडणार आहे। तरी कृपया मी सर्वांना विनंती करतो की या ऑक्शनसाठी सर्वांनी हजर राहण्याचा प्रयत्न करायचे आहेत आणि मी सर्वांना पुढील भावी क्रिकेटसाठी प्रत्येक स्पर्धेसाठी सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोंढवी विभागाचे सन्माननीय राजेदादा सकपाल आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय राजेदादा सकपाल यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेत। तसेच सुनीलजी सकपाल कार्याध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा। आणि थोड्याच वेळामध्ये कार्याध्यक्ष साहेबांचं आगमन होईल। इथे खास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आमच्या कमिटीतील पोलादपूर असोसिएशन मुजमिल तांबे सर व त्यांची संपूर्ण टीम खास गावावरून इथे उपस्थित झाले ही स्पर्धा खेळायला। कारण आम्हाला सचिव चषक खेळायचं तरी मुजमिल तांबे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे। हॅलो तसेच रुपेशदादा सकपाल आपणही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे। सल्लागार रुपेशदादा सकपाल आम्ही सर्व आपली आतुरतेने वाट पाहतोय। सर आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं। रुपेश दादा या। आज संपूर्ण कमिटी व्यासपीठावर असणार आहे
कारण ही स्पर्धा सचिव सरांची आहे आणि त्यासाठी संपूर्ण कमिटी इथं व्यासपीठावर असणार. जाऊ कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रेट हिट येताना पुन्हा एकदा चांगला फटका येताना पाहायला भेटतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू आहे तोपर्यंत धावा अर्जित केली जाते ती एक आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण आनंद घेतोय. सचिव चषक 2024 अक्षय आणि अभि ही दोन्ही मैदानात दाखल होताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवर सूरज. पुन्हा एकदा चांगला फुल टॉस परंतु एलिव्हेशनची थोडीशी कमी. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव अर्जित करण्याचा प्रयत्न आणि 1च धाव. पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येची परिसमा पाहायला भेटते. अभि केसरकर याच्यासाठी पारितोषिक असेल अर्धशतकासाठी संदीपराव दाभेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. अभि केसरकर याने जर अर्धशतक झळकावलं तर संदीपराव दाभेकर यांच्याकडून 500 रुपये. आणि त्याचप्रमाणे अक्षयदादा यांच्यासाठी सुद्धा हे पारितोषिक असेल. यावेळेस मैदानात घडतंय काय? बॅटची लिडिंग एज, पहिल्या विकेटचा पतन. ओव्हर टू डीजे. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने रुपेशजी सकपाळ साहेब यांचं आगमन होत आहे. साहेब आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. उद्याचा दिवस 19 फेब्रुवारी शिवजयंती. 4 धावा धावपालकर पाहायला भेटतात. या ठिकाणी मनसे तालुका प्रमुख अध्यक्ष सन्माननीय रुपेशदादा सकपाळ यांचं आगमन होता पाहायला भेटत आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठात त्यांना पण व्हायचं आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सर्व क्षेत्रांमध्ये दादा नेहमीच आपल्याला पाहायला भेटतात. अशा व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण हार्दिक स्वागत. बघू दे किती भरले. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज समीर ना, समीर. समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतो. आता मात्र पूर्ण 18 चेंडू आणि 70 धावांची गरज असताना अभि केसरकर यांच्याकडे आता मात्र सर्वांची नजर असेल. राजेश घाडगे, राजा घाडगे या ठिकाणी दाखल होत आहेत. लंगोटी विक्रम करंजे स्ट्रायकर फलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावावर कित्येक विक्रम पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अभि केसरकर याच्या बॅट मधून मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावा. यानंतर जो सामना आई कालकाई मानाई हलदुले विरुद्ध वावे 11. त्याला नाणेफेकसाठी यायचा आहे कर्णधाराने. हलदुले विरुद्ध वावे 11 नाणेफेकसाठी यायचं लगेच. राजेश घाडगे यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अभि केसरकर, चांगला फटका परंतु सूरज कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन. ओव्हर टू डीजे. असं गाणं वाजताना पाहायला भेटतंय. महाराष्ट्राचा आराध्य देव आहेत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्याची जयंती आपण संपूर्ण जगभरात साजरी होताना पाहायला भेटणार आहे. चला भावे आणि हलदुले नाणेफेकसाठी यायचं आहे. नन बॅटर विनो मैदानात दाखल होतोय. थोडा बदल करण्यात आलाय.
जो संघ जिंकेल तो संघ श्रीराम वर्धनी कापडे संघासोबत खेळेल. लगेच खेळेल ना. ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो श्रीराम वर्धनी कापडे संघासोबत खेळेल. थोडा बदल करण्यात आलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. कळवतोय बंटी. चांगली गोलंदाजी समीरची आतापर्यंत पाहायला भेटते. यावेळेस कव्हर पॉइंट मधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. फरार चौकार डीजे. यावेळेस दांडी 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 गुल होताना पाहायला भेटते. विकेटचा पताना डीजे. पाठोपाठ विकेटचं पतन होताना पाहायला भेटतंय. महेश नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. असं वाटतंय एखादा निलेशदादा कुलस्कर यांना स्वतः आता मैदानात दाखल व्हावं लागेल. षटकारांची चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला भेटतील का निलेशदादा कुलस्कर. इन ऍक्शन असते तर आता मैदानात असते, परंतु आमदार चषकला स्वतः निलेशदादा आपल्या संघातून खेळताना पाहायला भेटणार आहेत. मोठ्या स्पर्धेत मोठ्या माणसाचं आगमन आणि तिथूनच सुरुवात. माझ्या मते ओपनिंगला खेळतील. विजयाचा तिरंगा रोवला जाईल, विजय ध्वज रोवला जाईल जून पर्यंत. चांगली पकड बनवली ती या सामन्यात कोंडवी या संघाने. गोलंदाजीमध्ये बदल होताना पाहायला भेटतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आर्यन. अपकमिंग यंगस्टार आर्यन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. नवोदित खेळाडूसाठी सुद्धा या ठिकाणी आपण पारितोषिक देणार आहोत. फुलटॉस होता, परंतु पुन्हा एकदा चांगला फटका. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. एकच धाव अर्जित केली जाते. 17 धावा स्कोर काढून येताना पाहायला भेटत आहेत. चांगली पकड मजबूत केले ते कोंडवी संघाने. या संघ पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सूरज त्या ठिकाणी आहे. हलक्या हाताने चेंडूला थ्रो केला जातोय. एकच धाव. आता मात्र विजयाच्या उंबरठ्याकडे जात असताना पाहायला भेटतोय तो कोंडवी हा संघ. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. परंतु फलंदाज होतोय बाद. डीजे
तिसरं पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अर्थात PTPL पर्व तिसरे थोड्याच दिवसात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी सर्व कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमचा चांगला खेळ, तुमच्या संघाचा चांगला खेळ आणि त्यासाठी उद्या ऑक्शनचा सोहळा आपल्याला पोलादपूर येथे दाखल होताना पाहायला भेटेल. त्या दरम्यान येणाऱ्या स्पर्धेसाठी तुमच्या संघाला आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस शरीर ब्रश होणारा हा चेंडू 3 षटकांचा खेळ संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. 3 षटका अखेर धावसंख्या ती संघाची 25. PTPL सीझन 3 थोड्याच दिवसामध्ये आपल्या समोर येणार आहे आणि या स्पर्धेदरम्यान आयोजकांकडून असेल किंबहुना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्व कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्यासाठी एक मधुर संगीत. हा चांगला स्लॉट मध्ये होता, स्ट्रेट हिट देताना पाहायला भेटतोय. आता मात्र एकाच धाव, एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 26 या धावसंख्येवर. आता मात्र विजयाच्या उंबरठ्याकडे जात असताना पाहायला भेटतोय तो संघ कोंडवी हा. रवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होता नाही. यावेळेस चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्राय होतोय. खेळाडू आहे त्या ठिकाणी परंतु एकच धाव एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला भेटली. तिथे पहिल्या षटकानंतर अक्षय गोलस्करची विकेट गेली. नंतर एरे माझ्या मागल्या विकेटची पुनरावृत्ती आणि विकेट पतन होताना पाहायला भेटले. पुल्लेचा चेंडू होता, त्याच्यावर ड्राईव्ह झालाय लॉंग ऑन रिझन मधून. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू असताना एकच धाव आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण आनंद घेतोय. सचिव चषक 2024 युवराज आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा त्यांचे संपूर्ण बंधू ग्रामस्थ चांगलं आयोजन करताना पाहायला भेटत आहेत. अजून एका विकेटचं पतन. ओरटो डिझे पण चांगला फटका, परंतु यावेळेस स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू निघून जात असताना आपला पाहायला भेटतोय आणि धावा अर्जित केल्या जातात. त्या एक श्रीराम वर्धनी कापडे कर्णधार या. श्रीराम वर्धनी कापडे, जो संघ जिंकेल तो श्रीराम वर्धनी कापडे संघासोबत खेळेल. चालू सामन्यामध्ये लगेच टॉस होईल. सन्माननीय प्रकाश दाभेकर यांच्या शुभ हस्ते शेवटचे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सचिव चषक 2024 ही स्पर्धा एक भव्यतेने एका दिव्यतेने स्पर्धेचं नियोजन पाहायला भेटतं आणि या दरम्यान विजय प्राप्त करतोय तो कोंडवी हा संघ. वैयक्तिक 28 धावा समीर भोसले ठरतो या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. तर या समीर भोसले या ठिकाणी पारितोषिक आणि कोंडवी या कर्णधार मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन. या प्रकाश दादा या.